तसं भगवद्गीतेमध्ये जो आहे विचार, मार्गशीर्ष महिना महत्त्वाचा मानलेला आहे गीतेनुसार. मासाणाम मार्गशीर्षोस्मी, हा मार्गशीर्ष महिना वर्षातला 12 महिन्यातला पवित्र मानलेला आहे. पण हा श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या नावाने ओळखला जातो मार्गशीर्ष महिना. आता येणारा महिना कोणता आहे? कार्तिक नंतर कुठला महिना येतोय? हां, मार्गशीर्ष महिना येतोय. पण या मार्गशीर्ष महिन्यापेक्षा सुद्धा एक महिना अजून पवित्र आहे भक्तीच्या मार्गातून. कोणता आहे तो? कार्तिक मास की जय. हा कार्तिक महिना श्रेष्ठ आहे. कार्तिक महिना का श्रेष्ठ आहे? कारण तो राधा राणीच्या नावाने ओळखला जातो, राधेच्या नावाने ओळखला जातो कार्तिक महिना. तुम्ही जर आता वृंदावनला गेला असाल, वृंदावन नावाचं ठिकाण आहे तर उत्तर प्रदेशामध्ये, तर त्या ठिकाणी महिनाभर हा कार्तिक महिना मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, कारण तो राधाला प्रिय आहे. आणि राधा कोणाला प्रिय आहे? हो, कोणाला प्रिय आहे? श्रीकृष्णाला प्रिय आहे. मग राधाला जे प्रिय आहे ते श्रीकृष्णाला प्रिय आहे. लक्षात येते का तुमच्या? माईकच चालू केलं नाही. हा महिना फार प्रिय आहे आणि राधाराणी भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की जो कोणी व्यक्ती या महिन्यामध्ये, म्हणजे कोणत्या? या दिवाळीच्या महिन्यामध्ये, कार्तिक महिन्यामध्ये जो कोणी व्यक्ती या ठिकाणी भक्तिमय कार्य करतो, भगवंताची सेवा करतो, त्याच्यावर भगवान श्रीकृष्णाची म्हणजेच पांडुरंगाची विशेष कृपा होणार आहे. बघा, कधी कधी दिवाळीमध्ये आपण दुकानामध्ये गेला असाल, दुकानामध्ये काय लावतात? ते एकावर एक फ्री लावतात की नाही? बाय वन गेट टू फ्री, एकावर 2 फ्री असं पण लावतात कधी कधी. बंपर धमाका ऑफर. तशी आपल्या आध्यात्मिक जीवनाची ही ऑफर आहे. काय ऑफर आहे? दिवाळीमध्येच ऑफर आहे की तुम्ही जर इथं या महिन्यामध्ये काही विशेष काम केलं तर त्याचं हजारो लाखो पटीनं फळ आपल्याला भेटत असते. म्हणून हा महिना फार महत्वाचा आहे. तसं सुरुवात तर अशी करायला पाहिजे की खरं तर आपण देवपूजा करायला पाहिजे का? देवपूजा करतो, भगवंताची भक्ती करतो, नामजप करतो. काय करायची गरज आहे का हो? नाही केलं चालत नाही का? तुम्हाला काय वाटतंय? हे काय केलं नाही चालत नाही का? सगळं कंपल्सरी आहे का? एकदा आमचे जे महाराज आहेत, प्रभुपाद महाराज, त्यांना अमेरिकेमध्ये गेले होते ते, आणि त्यांना प्रश्न विचारला एका पत्रकाराने प्रश्न विचारला. महाराज म्हणले, मला हे असलं देवाची भक्ती करायला वगैरे आवडत नाही म्हणले, आणि तसंही मला त्यात इंटरेस्ट नाही म्हणले, अजिबात रस नाही म्हणले मला अजिबात काय. मग ते म्हणले, नाही केले चालत नाही का म्हणले. त्या प्रभुपाद महाराजांनी उत्तर दिलं. ते म्हटले, हे देवाची भक्ती, ही पूजापाठ, हे सगळं म्हणले तुमच्या आवडीचा विषय आहे की नाही याचा काही मतलब नाही म्हणले. हे तुम्हाला करावंच लागेल म्हटले. हे कंपल्सरी आहे. हे आज नाही उद्या तुम्हाला पांडुरंगाची भक्ती करावीच लागेल. तुम्ही असं म्हणू नका मी आता मला आवडत नाही. आता आपल्या बऱ्याच, मला वाटतं आता किती वस्ती आहे तिकडं, तर एक किती लोकसंख्या असेल? जवळपास एक 500 तर असेल, 500-1000 पर्यंत असेल काहीतरी. पण सगळे आले का इकडे? सगळे येऊ शकले नाहीत का? कारण काही जणांना असं वाटू शकतंय की मला ह्याची आवड नाही, मग मी का जाऊ? मग असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ते महाराजांनी उत्तर दिलं. ते म्हणले, तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुम्हाला यावंच लागेल. तुम्ही आता नाही आला, तुम्हाला कधी ना कधी यावं लागेल. कधी यावं लागेल? मेल्यानंतर तर यावं लागेल. कधी? पुढच्या जन्मामध्ये. पुढच्या जन्मात पण तुम्ही इथं नाही आला कथा कीर्तनाला, त्याच्या पुढच्या जन्मात यावं लागेल. पुन्हा आईच्या पोटात जन्म घ्यावा लागेल. म्हणजे मग तिसऱ्या जन्मात असे कित्येक जन्म झाले. जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही भक्ती करून भगवंताची, तोपर्यंत तुम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तारे कृपया पाही पारे मुरारे. पुन्हा जन्म, पुन्हा आईच्या गर्भामध्ये जायचं 9 महिने 9 दिवस, आणि मग पुन्हा तरुण होणार, लग्न होणार, पुन्हा मग म्हातारपण येणार, आजारपण येणार, आणि पुन्हा मग राम नाम सत्य हे, पुन्हा मरणार. आणि पुन्हा काय होणार हो? पुन्हा काय होणार? मेले की संपतंय का सगळं? काय होतंय? मेल्यानंतर संपतंय का?
हं? मेल्यानंतर चालू होते. काय चालू होते माहितीये का तुम्हाला? मेल्यानंतर पुढचा प्रवास चालू होतो. काय केलं आयुष्यभर? काय खाल्लं आयुष्यभर? कुणाला काय, कुणाशी कसं वागला, याच्या आधारे तुम्हाला पुढचा जन्म मिळेल. आणि पुढच्या जन्मामध्ये पुन्हा चालू होईल सगळं. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, ABCDEFG पुन्हा शिकायचं आणि मग पुन्हा शाळा, कॉलेज, पुन्हा लग्न, पुन्हा नवरा, बायको, मुलं आणि म्हातारं व्हायचं, पुन्हा मरायचं आणि पुन्हा मेल्यावर काय? पुन्हा आणि जन्म घ्यायचा. हं? म्हणून असं सांगितलेलं आहे, पुनरपि आगमन येथे सांगितलेच नाही, तुकाराम महाराज म्हणतात. कुणासाठी? जो पंढरपूरला गेलाय त्याच्यासाठी. हं? जो कोणी पांडुरंगाचं भजन करणार, जो कोणी या मार्गामध्ये येणार, या हरे कृष्ण मार्गामध्ये येणार, भक्ती करणार, पांडुरंगाचं भजन करून त्यांना प्रसन्न करणार, त्यांना त्यांच्यासाठी नाहीये. हं? पुनरपि आगमन येथे बोलिलेच नाही. इथं पुन्हा यायचा विषय नाही. आणि तसंही मंडळीनो, मला आता तुम्ही खरं खरं उत्तर द्या बरं का. कारण आपण खऱ्या चर्चेसाठी एकत्र बसलेलो आहे. हे खरंच मला सांगा, या संसारामध्ये खरं सुख आहे का हो? तुम्हाला काय वाटतंय? हं? किती जणांना वाटतंय? नाही. प्रभूजी लोक शांत आहे तुम्ही? खरं नाही का? खरं सांगा. तुमचं नाव काय? हजारे. भिकाजी हजारे यांचं असं म्हणणं आहे, या संसारात खरं सुख नाहीये. हं? मग आता तुमच्या घरचे आलेत का? हा, कुठे आहेत? हात वर करा. हा, तुम्ही सांगा आता, खरं सुख आहे का या संसारात? अरे, त्यांचंही म्हणणं आहे नाही सुख, खरं नाही. तुम्ही काय त्रास देता का त्यांना? का तुम्ही देताय त्यांना त्रास? मग दुःख का आहे? पदम पदम यत विपदम. या संसारामध्ये प्रत्येक पावलाला दुःखच आहे हो. सुख कुठे? आता समजा रस्ता आहे, आता आजकाल रस्ते चांगले डांबरी झालेले आहेत, पण बघा असे काही रस्ते आहेत की जिथे काय, एक खड्डा आहे, नीट ऐका, एक खड्डा आहे आणि खड्डा संपला की पुन्हा चांगला रस्ता आहे, पुन्हा संपला की पुन्हा चांगला, पुन्हा खड्डा. म्हणजे आणि कधी कधी तर असं असते, खड्डेच भरपूर असतात, रस्ता चांगला थोडा कमीच असतो, बरोबर आहे का? असे पण रस्ते आहेत. आपल्या जीवनाचा रस्ता मंडळीनं असाच आहे. या जीवनामध्ये बघा, खड्डेच जास्त आहेत, बरोबर आहे की नाही? असं नाही सगळे खड्डेच आहेत. कुठं तरी थोडासा खड्डा कमी होतोय. खड्डा आहे, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. खड्डा छोटा आहे, तिथं जरा बरं वाटतंय, हादरा कमी बसतोय आणि म्हणतोय बरं आहे, जरा सुख आहे, सुख आहे. हं? सुख आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, गावभर बापानं पेढे वाटले, बरोबर आहे की नाही? काय सुख आलं की नाही? तेवढ्या पुरतं सुख आहे. पण नंतर मुलगा जर खराब निघाला तर त्यासारखं दुःख आहे का हो? मोठा हादरा बसतोय मग, बरोबर आहे की नाही? म्हणजे कसं आहे, माणूस सुखाची व्याख्या कशी करतोय, की क्षणिक सुखाची व्याख्या करतोय आपण. एका क्षणापुरतं काहीतरी सुख आहे. बघा, खऱ्या सुखाची कल्पना कशी आहे, आज आपण चर्चा करूया थोडीशी. आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषाणुदर्शनम. 4 प्रकारची दुःख माणसाच्या आयुष्यात मेन आहेत. बाकी छोटी मोठी दुःख तर भरपूर आहेत हो. कुणी शिवी दिली तरी दुःख वाटतंय का नाही हो? का चांगलं वाटतंय? तुम्हाला आज दिवसामध्ये 10 लोकांनी शिवी दिली, तर तुम्हाला काय वाटेल? येस, आज मला 10 लोकांनी शिव्या दिलेल्या आहेत, किती आनंद झाला मला. असं होत नाही अहो. कोणी नुसतं नजरेनं तिरकं बघितलं तरी आपल्याला कसतर होतंय. किती त्रास होतोय आतमधनं आपल्याला, की मला यांनी शिवी दिली, मला अमक्या अमक्यानं असं केलं. दुःख आहे. तुम्हाला समजा मुंगी चावली किंवा मुंगळा चावला, आनंद वाटतंय का? बोला की. जे बोलत नाही त्यांना आनंद येते, असं मी समजतोय. सगळ्यांनी बोलायचं आहे, तर प्रसाद मिळेल. प्रसाद आहे का आज? काय आहे? फळं आहेत ना? बरं, ठीक आहे. आज उपवास आहे, नाहीतर त्यांनी फुल प्रसाद ठेवला असता, भात भाजी वगैरे. तर मी काय सांगितलं तुम्हाला, भगवंतांना जन्म जो आहे आपला, हं, याच्यामध्ये अनेक दुःख आहेत. एखाद्याला साप चावला, आता मुंगळ्या सोडून द्या, एखादा असेल पॉवरफुल, साप चावल्यानंतर किती जणांना आनंद होईल? कोणालाच नाही आनंद होणार, बरोबर आहे की नाही? मग एवढी छोटी छोटी दुःख आहेत ती आपल्याला. मग आपण जेव्हा मोठं होतोय ना, तशी दुःख पण वाढत चालले. बघा, लहान मुलाला विचारा, काय दुःख आहे तुला? त्याला पैसे कमवायचं टेन्शन आहे काय? हं? त्याला काही जास्त काही टेन्शन नाहीये, कारण बायको पण नाही, मुलं पण नाही, काहीच नाही. शाळा शिकायची, आपलं मस्तपैकी हिंडायचं फिरायचं. जसं जसं आपण संसारामध्ये एक एक पाऊल टाकत गेलो,
तसं दुःख आणि जबाबदाऱ्या वाढत गेल्या. बरोबर आहे का? लहान मूल कुणाचं आहे? मी मगाशी म्हटलं होतं नाही, घेऊन तुम्ही ना तिथं निवांत बसायचं येतं पालावरती, काळ्या पाला, म्हणजे दुसऱ्यांना म्हणजे त्रास होत नाही, दुसरं काही नाही, ते ऐकायला येत नाही. लहान मुल कसं आहे, रडणारच शेवटी, बरोबर आहे की नाही? बघा, लहान मुलाला सुद्धा दुःख आहे, ते रडतंय याचा अर्थ त्याला काहीतरी त्रास होतोय, बरोबर आहे की नाही हो? पण त्याला बोलता येत. आपली सुद्धा एक दिवस अशी अवस्था होती की नाही, आपणही लहान होतो, आईच्या कुशीमध्ये असताना आपणही रडलेलो आहे, त्याला कुठेतरी खाजवतंय, त्याला कुठेतरी काहीतरी चावलं पण असेल, मुंगी वगैरे, पण त्याला बोलता येत. किती दुःख सोसलंय आम्ही, हे जन्मच दुःखाचं कारण आहे. कारण बघा, कधी कधी असं वाटतं की अरे, जन्म झाला म्हणजे चांगला असेल. ज्याचा जन्म झालाय त्याला विचारा, ज्याचा जन्म झालाय त्याला विचारा, आनंद वाटतोय का? जर आनंद वाटत असता, आईच्या गर्भातनं मूल बाहेर आल्यानंतर हसलं असतं. मान्य आहे का? आईच्या गर्भातनं मूल बाहेर आल्यावर काय करतं? हा, म्हणजे सुरुवात रडण्यापासून आहे मनुष्य जीवनाची मंडळी. मग हे जे जीवन आहे, या जीवनामध्ये सुरुवातच रडण्यासारखी. आता समजा हे घर आहे किंवा हे मंदिर आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये कोंडून ठेवलं आतमध्ये. केवढी छोटी जागा आहे हो. हा, दरवाजा बंद केला आणि आतमध्ये लाईट वगैरे घालवली आणि तुम्हाला 9 महिने 9 दिवस कोंडून ठेवलं आतमध्ये. कसं वाटेल? हा, चांगलं आहे का? कोणालाच आनंद नाही येणार. पण आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस कोंडून ठेवलं होतं आपल्याला, आणि तेही सरळ नाही, बसायला खुर्ची नव्हती आतमध्ये, उलट टांगलं होतं. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की आईच्या पोटामध्ये धनुष्य बाणासारखा आकार होता आपला, असा असं असं बसलो होतं, आणि हे 2 हात कुठे होते आपले? इथं असे जोडलेले होते हात, आणि असं आपण वाकलं आणि आपलं तोंड खाली होतं आणि पाय वरती होते. अशा अवस्थेमध्येच आपण बाहेर आलो की नाही आईच्या गर्भातनं? पहिले डोकं बाहेर येतं की नाही? हा, म्हणजे आपण उलट्या अवस्थेत असं टांगलंय आपल्याला. आता विषय असा आहे की आईच्या गर्भामध्ये नुसतं टांगलंच नाही, तर आईच्या गर्भामध्ये भरपूर त्रास पण झालेला आहे. कसा काय झाला आईच्या गर्भामध्ये त्रास? आता एखादी स्त्री गरोदर राहिली तर सर्वांना आनंद होतोय. परंतु जो बालक त्या गर्भामध्ये आहे, आईच्या गर्भामध्ये, त्या बालकाला भरपूर त्रास होतो. असं म्हणतात, की तो जे बालक आहे, त्याला ते आईच्या गर्भामध्ये भरपूर घाण पण असते. हं. त्या पोटामध्ये भरपूर घाण पण असते. आपण त्याला काय वार म्हणतात, वार. हं. तर ते किडे पण असतात, छोटे-छोटे जंतू असतात. ते त्या बालकाला त्रास देत असतात, आणि जेव्हा डोहाळे लागतात, डोहाळे लागल्यानंतर आई काही जे काही खाते, आंबट-चिंबट, त्याच्यामुळे सुद्धा त्या बालकाला गर्भामध्ये त्रास होतो, आईच्या गर्भामध्ये जे आहे ते. आणि मग तो विचार करतो, तो आतमध्ये असं प्रार्थना करतो, असं हात जोडलेलेच असतात. हे कृष्ण, हे भगवंता, कृपया मला यातनं बाहेर काढा, बाहेर काढा. फार त्रास होतोय आतमध्ये मला, बाहेर काढा. तो आतमध्ये रडत असतोय, अक्षरशः रडत असतोय. ही सगळ्यांची आपली अवस्था झालेली आहे. प्रत्येक जण आईच्या गर्भातनं आलाय ना बाहेर, काबळातनं कुणी पडलंय ते. पण समस्या अशी आहे की आम्हाला आठवत नाही. प्रत्येकाने दुःख भोगलेलं आहे, पण आता आठवतच नाही आम्हाला. आईच्या गर्भामध्ये असताना एवढा त्रास झालाय आम्हाला. 9 महिने 9 दिवस जे काय तुम्ही वाढला असाल आईच्या गर्भामध्ये, प्रत्येकाला त्रास झालेला आहे. आणि बाहेर आलो आपण या जगामध्ये. बाहेर आल्यानंतर आतमध्ये प्रार्थना करत होतो, रडत होतो. मला वाचवा, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. बाहेर आलं की मी काय करतो? पंढरपूरला येतो, नामस्मरण करतो तुमचं, भक्ती करतो तुमची. पण मला हेतनं बाहेर काढा. पण जसं बाहेर आला, बाहेर आल्यानंतर आधी रडत होता की नाही? रडत होता, पण लगेच काय केलं? खुळखुळा दाखवला. अललललललललल, रडू नको रे बाळा, रडू नको, रडू नको. मग ते हसायला लागलं, हसायला लागलं. मायेनं झपाटलं त्याला. ही जी माया आहे ना, माया, मायेनं झपाटलं की हसायला लागलं. आणि तो विसरून गेला, आईच्या गर्भात एवढ्या यातना होत्या मला, हे संसार किती भारी आहे, वाह! तो बघायला लागला की टकमक, टकमक बघायला लागला, आणि हा जीव काय करायला लागला, काही जर दाखवलं की हसायला लागला लगेच. बघा, रडणं हा ह्या जगाचा नियम आहे. तुम्हाला रडावं तर लागेल, नक्की रडावं लागेल. कधी-कधी काय होतं माहिती आहे का? आईच्या गर्भातनं मूल बाहेर आलं ना, रडत नाही. रडत नाही म्हणल्यानंतर एकतर ते मेलेल्या अवस्थेत असायला पाहिजे किंवा काहीतरी समस्या असायला पाहिजे. मग डॉक्टर काय करतात माहिती आहे का? पाय पकडतात असे, उलटं धरतात त्याला आणि पाठीवर मारतात असं. बघितलंय का तुम्ही? हं? जेणेकरून काय होतं? काय होतंय? ते रडायला सुरू करतंय. म्हणजे तुम्ही रडला जर नाही आईच्या गर्भातनं बाहेर आला, तरी तुम्हाला रडवणारे लोकं आहेत. रडावं लागेल. रडणं ह्या संसाराचा नियम आहे.
त्यामुळे आपण ह्या जन्म काही चांगला आहे का हो? हा, जन्म चांगला आहे का? किती त्रास झालाय माहितीये का? मग आता बघा ना, हे लहान मुलं आहे की नाही, त्याला काय कळतंय का हो? काय चावलं तर सांगायला येते का, सांगा बरं? हा, नाही सांगता येत. म्हणून मंडळीनो, जन्म पण चांगला नाहीये. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, थोडा मोठा झाला ना, मग काय होतं, कधी कधी आजारी पडतो. सर्दी झाल्यापासून ते मोठ्या मोठ्या कॅन्सर सारख्या रोगापर्यंत त्रास आहे की नाही? सर्दी झाल्यानंतर कोणी म्हणतं का, येस मला आज सर्दी झाली बरं का? हा. आणि कोणी कॅन्सर झाला तर म्हणतो का, ए सगळ्यांना ओरडून सांगतो का, मला आज कॅन्सर झालंय बरं का, आनंदाची बातमी आहे. कोणी सांगतंय का? दुःख आहे हो मंडळीनो. रोगामध्ये किती दुःख आहे. आणि आजारपण आणि म्हातारपण. म्हातारपण जे म्हातारे झाले त्यांनाच विचारू शकतोय. हा, बरोबर आहे की नाही? मी सुद्धा ऐकूनच आहे. मी पण ऐकूनच आहे. गुडघे दुखतायत. कुणाकुणाचे गुडघे दुखतायत हात वरती करा. खरं खरं बोलायचं. औषध आणले मी. फुकटमध्ये औषध देणार आहे. 4-5 बाकीच्यांना नाही देणार. मग गुडघे दुखत नाहीत का आजी? लय दुखते बरं असू दे. गुडघे दुखतायत. कुणाचं काय काय झालेलं आहे आणि बरंच काय समस्या झालेल्या आहेत. कुणाला ऐकायला येत नाही. हा, आता बोलू नका. कुणाला ऐकायला येत नाही. कुणाला काय काय समस्या आहेत. कुणाकुणाला तरी शुगर, बीपी, थायरॉइड हे तर कॉमन झाले आजकाल, बरोबर आहे की नाही? 50% जास्त लोकांना शुगर आहे. किती समस्या आहेत. आजारपण बेकार आहे. म्हातारपण तर त्याच्याहून बेकार आहे. हे झालं शारीरिक. मानसिक त्रास म्हाताऱ्या लोकांना किती आहे. मुलं चांगले सांभाळत नाहीत, सुना चांगल्या बघत नाहीत, बऱ्याच समस्या आहेत. ते वेगळेच विषय आहेत अजून. म्हणजे म्हातारपण चांगलं आहे का? बोला, खरं बोला की. एका सुरात बोला. इकडून आवाज येत नाही कारण इकडे तरुण मंडळी जास्त आहेत. पण पुढच्याच ठेच मागचा शहाणा. तुम्ही थोडा अनुभवातनं शिका. म्हातारं झाल्यानंतर तुम्ही त्रास होणारच आहे. पण म्हातारपणी त्रास असतो हे बाकीच्याने अनुभवलेलं आहे. जन्म दुःखाचं कारण, आजारपण दुःखाचं कारण, म्हातारपण दुःखाचं कारण, उरलं काय? मृत्यू. मृत्यू. मृत्यू आनंदाचं कारण आहे का? बोला. मेल्यानंतर किती लोकांना आनंद होतोय? मग मेल्यानंतर पण रडले नसते ना लोक. जन्म झाल्यानंतर पण मुलगा रडत होता आणि मेल्यानंतर कोण रडतंय? शेजारचे लोक रडतात, त्याच्या आसपासचे. मृत्यू पण दुःखाचं कारण आहे. असं म्हणतात, मरताना काय होतं, लक्ष द्या सर्वांनी इकडे माझ्याकडे. मरताना काय होतं, हे शरीर इथंच राहतं, इथं आत्मा असतो. हे आत्मा हृदयात असतो आपल्या. तो आत्मा म्हणजे जीव, त्याला आपण प्राण म्हणतो. हळूच यमराज काढून घेऊन जातात आणि शरीर जाग्याला राहतं, आत्मा निघून जातो. आणि मग जेव्हा आत्मा शरीरातनं काढला जातो, 40,000 विंचू चावल्यानंतर किती त्रास होईल एवढा त्रास होतो मरताना. तुम्ही म्हणणार, काय खरं आहे, काय प्रमाण आहे तुमचं? मरून बघा. एकदा मरून बघा किती त्रास होतोय ते. तो एकदाच होत असतोय त्रास, त्याची काय आधी परीक्षा घेता येत? म्हणजे एक विंचू कुणाकुणाला चावलाय हात वरती करा. ह्याला चावलाय विंचू, काय होतं विंचू चावल्यानंतर? लय दुखतंय बघा. म्हणजे किती दुखतंय, किती वेळ दुखतंय? एक अर्धा तास, एक दिवस, कमीत कमी 24 तास मुंग्या उतरत नाहीत. पाय जड होतंय, काय होतंय चावल्यानंतर? एक विंचू चावल्यानंतर एवढा त्रास आहे. 40,000 विंचू चावल्यानंतर किती त्रास होईल मंडळीने विचार करा. एवढा त्रास बोलू नको बाळा आता तू. तर 40,000 विंचू चावल्यानंतर किती त्रास होईल तेवढा त्रास मरताना होतो मंडळीने. ते फक्त अनुभवायचं असतंय, ते आता इथं प्रॅक्टिकल करता येत नाही. म्हणून मग काय करायला पाहिजे? अरे जन्म पण दुःखाचं कारण सांगताय, मृत्यू पण दुःखाचं कारण आहे. मग नेमकं आनंद आहे कशामध्ये? हे जन्म आणि मृत्यूच्या मध्ये थोडासा आनंद दाखवलेला आहे. कुठेतरी खड्डा कमी होतोय आणि वाटतंय की आनंद आलेला आहे संसारामध्ये, जीवनामध्ये. ऍक्च्युली खरं सांगायचं, आनंद नाहीच आहे. आनंद, प्रेम हे या जगाचे शब्दच नाहीत, हे वरच्या जगाचे शब्द आहेत. भगवंत या धामाचे आध्यात्मिक जगामध्ये आनंद आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले, जाऊ देवाची गावा, देव देईल विसावा. विसावा कुठे आहे असं विचारलंय का माणसाला? ती म्हणलं आहे इथं विसावा गार्डन हॉटेल आहे म्हणलं, इथं गावाच्या बाहेर विसावा गार्डन हॉटेल आहे म्हणलं. त्या हॉटेलमध्ये काय विसावा भेटणार आहे का?
नाही, तिथे खिसा खाली होणार आपला. खरा विसावा कुठे आहे तुम्हाला माहिती? माणूस मेल्यानंतर काय करतात माहिती का तुम्हाला? विसावा देतो की नाही आपण? कुठेतरी तिरडी ठेवतो आणि आपण त्याला विसावा म्हणतो. हा विसावा कुठे आहे? तुकाराम महाराज सांगतायत, जाऊ देवाची या गावा, देवाच्या गावाला गेल्यानंतर तिकडेच विसावा आहे. इथं विसावा कुठे आहे हो? इथं काही शांत नाहीये. सकाळ उठलं की एखाद्यानं ठरवलं की आता काय खायचंच नाही, चालत नाही. पोट थांबतंय का? खावंच लागेल. आणि एखाद्यानं खाल्लं तर विचार केला की आता काय 2 नंबरला जायचंच नाही. ही प्रोसेस आहे. खावं पण लागेल, टाकी खाली पण करावी लागेल. पुन्हा खावं लागेल, पुन्हा टाकी खाली करावी लागेल. भगवंताने असं काही चक्र बनवलेलं आहे इथे, कुणाची सुटका नाही. मुंगी पासून हत्तीपर्यंत कुणाची सुटका नाहीये. आणि म्हणून जन्म, मृत्यू, म्हातारपण, आजारपण सगळं दुःखच आहे. याच्यामध्ये कुठेही सुखाची परिभाषा नाहीये. कधी कधी मग थोडंसं लग्न झालं की त्याला थोडंसं बरं वाटतं. लग्न लागलं की लग्नामध्ये थोडं चांगलं वाटतं, बरोबर आहे की नाही? भलेही कर्ज काढून केलेलं का असे ना, तेवढंच चांगलं वाटतं. लग्न झालं की परत मग काय मुलगी आली, एखादं मूल झालं तर तेव्हा थोडासा आनंद होतो, बरोबर आहे की नाही? लग्नामध्ये किंवा एखाद्या मुलाने प्रेम केलं एखाद्या मुलीवरती, हं, तर की ते जे प्रेम आहे शेवटपर्यंत का राहत नाही हो? शेवटपर्यंत राहतंय का सांगा? लग्नामध्ये जे संबंध आहे, जे काय आनंद वाटतोय, तो शेवटपर्यंत राहत नाही. कारण या जगामधला कुठलाच आनंद शाश्वत नाही. हे सगळं संपणार आहे. इथला आनंद पण संपणार आहे मंडळी. हा क्षणिक आनंद आहे. म्हणून तरुण अवस्थेमध्ये बाल्यावस्था क्रीडासक्ता, तरुणी अवस्था तरुणी सक्ता, वृद्धा अवस्था चिंतामग्न, तदनपि न आशा मुच्छती. काय म्हणलेलं आहे? बाल्या अवस्था क्रीडासक्ता. बालपण गेलं खेळण्यामध्ये. बरोबर आहे की नाही? काय कळतंय का बालपणी? तरुण अवस्था तरुणी सक्ता. तरुण पण गेलं तरुणीच्या मागे फिरण्यामध्ये. हं? तरुण अवस्थेमध्ये तरुणाला वाटतं मी म्हणजे राजाच आहे. त्याला विश्वच जिंकल्यासारखं वाटतं कधी कधी एखाद्या पूर्वी हा प्रेम केलं म्हणजे एखाद्या मुलीवरती. म्हणजे हा हे लहान पोरांना कळते सगळं. हा. बाल्यावस्था क्रीडा सक्ता, तरुणी अवस्था तरुणी सक्ता, वृद्धा अवस्था चिंतामग्न. म्हातारपण गेलं चिंता करण्यामध्ये. एवढी चिंता केली संसाराची आणि सगळं म्हातारपण त्याच्यामध्येच गेलं. आणि पण परब्रह्मण कोपी न सकता, परब्रह्माची आसक्ती काय झाली नाही, भगवंताची काही ओळख झाली नाही. आणि म्हणून मनुष्य जीवन कशासाठी आहे? मनुष्य जीवन आहे भगवंताला जाणण्यासाठी. मनुष्य जीवन बंगला बांधण्यासाठी नाही, मनुष्य जीवन लग्न करण्यासाठी नाही, मनुष्य जीवन पंतप्रधान होण्यासाठी नाही, मनुष्य जीवन राजकर्ता होण्यासाठी नाही, मनुष्य जीवन काही कुठला कलेक्टर होण्यासाठी नाही. मनुष्य जीवन केवळ त्या परमात्म्याला, या भगवंताला, पांडुरंगाला प्राप्त करण्यासाठी आहे मंडळी. कोणी जर तुम्हाला विचारलं जीवनाचा उद्देश काय आहे, तुम्हाला कोणी विचारलं, खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या, और कुछ पता ही नहीं है. या लोकांनी आम्हाला असं शिकवलं बॉलिवूडच्या. काय करणार, आम्ही खाणार पिणार मजा मारा, पुढे कोणी बघितलेलं आहे? असं शिकवण्यात आलेलं आहे. आणि मग विचारलं तुम्ही कोण आहात, याचंही उत्तर आमच्याकडे नाहीये. याचं उत्तर सांगितलं तुम्ही कोण आहे, अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं डॉन डॉन डॉन. तू डॉन नाही, तू डॉग आहेस. अरे भगवद्गीता काही वेगळंच सांगते, तुम्ही कोण आहात त्याचं उत्तर वेगळंच दिलंय. आणि या फिल्म स्टार लोकांनी गाणीवाल्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डॉन आहात. डॉन नाही, आम्ही डॉन बनण्यासाठी नाही आलो या जगामध्ये. आम्ही आलेलो आहे तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्म घ्या म्हणले तुकोबाराय. पांडुरंगाचा दास होण्यासाठी मनुष्य जीवन आहे. आणि नाही तर श्वान सुकरे बापुडी काय थोडी. कुत्री मांजरं काय या जगात कमी आहेत का, म्हणून आपला अजून एक जन्म झाला इथे. मनुष्याचा जन्म भेटलाय तर तो दास बनण्यासाठी भेटलेला आहे, भगवंताचं भजन करण्यासाठी भेटलेला आहे. भरपूर पैसा कमवा, संपत्ती कमवा, लग्न करा, काही हरकत नाही, पण भगवंताची भक्ती करा. कालच लोकांना इतकं अज्ञान आहे की एका मुलाला आमच्या सत्संगामध्ये एक मुलगा येतो, त्याला विचारलं की का हो, म्हणलं काय यायला उशीर झाला तुम्हाला? काय नाही म्हणले, आलोय असंच गडबडीमध्ये आणि काय धोतर पण घातलं नव्हतं त्या मुलाने, काही नाही. मी म्हटलं काय उशीर? असंच आलो म्हणले, पळत पळत एक माणूस भेटला होता म्हणे, त्या गाडीवर बसून आलो. म्हणलं काय, बरं ठीक आहे म्हणलं. मग त्या माणसालाही आणायचं म्हणलं मंदिरामध्ये दर्शन करायला, नाही म्हणलं तो येऊ शकला नाही. म्हणलं का?
मी म्हणलं त्याला आमच्या हरे कृष्ण मंदिरामध्ये चला. नको रे बाबा म्हणले, हरे कृष्ण मंदिरामध्ये गेलो तर आम्हाला संन्यास घ्यावा लागेल म्हणले. काय धारणा आहे त्याची? हं? हे भजन वगैरे संन्यासी लोकांसाठी नाहीये. तुकाराम महाराज कोणते संन्यासी होते? नामदेव महाराज कोणते संन्यासी होते? बोला. गोरा कुंभार कोणते संन्यासी होते? हे भजन, भगवंताची भक्ती हे सर्वांसाठी आहे. एक तर लहान मुलगा असू द्या, तरुण असू द्या किंवा म्हातारा असू द्या, सर्वांनीच भगवंताची भक्ती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि जर तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहे, तुम्ही ब्रह्मचारी आहे, गृहस्थ आहे, विवाह केलाय की संन्यास घेतलाय, सगळ्यांनीच भजन करायला पाहिजे भगवंताचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग कधी कधी असं वाटतं की आमचं सगळं व्यवस्थित चाललंय, काय लोकांचं चाललंय, पैसा पाणी भरपूर आहे, काय गरज आहे का हो देवाला जायची, असंही वाटू शकतं की. पण खरं सांगा बरं का, हा, एक मोठा माणूस होता, इतकी त्याच्याकडे संपत्ती होती, इतकी संपत्ती होती. असं काही घटना आपल्या जीवनामध्ये घडतात बरं का, तर मी सत्य सांगत असतो नेहमी. एवढा मोठा व्यक्ती आहे, एवढा मोठा व्यक्ती आहे की तो व्यक्ती, असंच माझं प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि फार म्हणजे करोडपती व्यक्ती आहे. घोरतय का कोण? घोरत नाही ना? अजून वेळ व्हायचे. तर तो करोडपती व्यक्तीकडे लक्ष द्या. तो करोडपती व्यक्ती माझ्याकडे आला आणि करोडपती व्यक्तीने काय केलं माहिती का? प्रवचन झाल्यानंतर रडायला लागला माझ्याकडे येऊन. रडायला लागला. म्हणलं काय झालं साहेब? म्हणलं काय? मोठी फॉर्च्युनर गाडी वगैरे त्यांच्याकडे होती आणि त्यांनी खरं सांगितलं, मला एकांतामध्ये सांगितलं. म्हणे प्रभूजी काय सांगायचं, भरपूर आहे, काही कमी नाही म्हणे, आम्हाला पैसा पाणी सगळं काही आहे म्हणे आमच्याकडे, परंतु मला फार मोठी मोठी दुःख आहेत म्हणे. काय दुःख आहे? त्यांना काहीच कमी नव्हतं, परंतु त्यांची जी पत्नी आहे, ती पत्नी त्या पतीला कधी पती म्हणलीच नाही. लक्षात येते तुमच्या? हं? सगळं काही आहे, पण त्या पत्नीचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे. हं? आणि तो इतका मोठा व्यक्ती आहे, इतका मोठा व्यक्ती आहे, समाजामध्ये एवढं मोठं नाव आहे त्याचं. मोठा व्यक्ती आहे, समाजामध्ये इतकं मोठं नाव आहे, पण तो छोटस दुःख सांगू शकत नाही कोणाला हो. झाकली मोठ 1.25 लाखाची. हं? कसं आहे माहितीये का? इथे कसं आहे या संसारामध्ये, तेरी भी चूप, मेरी भी चूप, कबूल कबूल कबूल. तोंड दाबून बुक्याचा मार आहे की नाही हो? काही गोष्टी तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहेत, तुम्ही बोलू शकताय का कुणाशी? एका व्यक्तीजवळ हे दुःख बोलू शकतो आपण. तुकाराम महाराज म्हटले, कुठल्या व्यक्तीजवळ? ते जे हितगुज आहे, मनातली गोष्ट आहे, पांडुरंगाच्या पुढे बोलू शकतो. तुम्ही म्हणणार आहो काय ती मूर्ती काय बोलते का? हो बोलते. अनुभव घ्या कधी कधी. हे दुःख जे आहे संसारातलं, हे दुःख कमी होऊ शकते, भगवंताला बोलण्यानं कमी होऊ शकते. तुम्ही भगवंताशी संबंध स्थापन करा, त्या भगवंतांवर प्रेम करायला शिका आणि मग बघा काय होतंय. त्या भगवंताला पांडुरंग तुम्हाला प्रतिक्रिया देणार. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही मदत केली, काय उसने पैसे दिले, त्याला त्याच्या काय अडचणीत मदत केली, तर पुन्हा तो 100% तुमच्या कामाला पडेल असं नाही. पण असा जगातला एकमेव व्यक्ती आहे, असा एक सखा आहे, मित्र आहे, की जो कधीही फसवत नाही, दिल्या शब्दाला जागतो आणि प्रत्येक वेळी आपल्या मदतीला धावून येतो. त्याचं नाव पांडुरंग आहे. किती पण तुम्ही म्हणा नाही नाही आमचं एकमेकावर प्रेम आहे, माझी बायको 100% सांगू शकत नाही की तुम्हाला ती मदत करेलच की नाही, किंवा तुमच्यावर प्रेम 100% आहे की नाही सांगू शकत नाही तुम्ही. पण भगवंत आतापर्यंत इतिहास साक्षी आहे, भगवंताने कुणालाच फसवलं नाही. गजेंद्र हत्ती अडकला होता पाण्यामध्ये, त्याला भगवंताने वाचवलं. तो भक्त होता भगवंताला. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, द्रौपदीला भगवंताने वाचवलं. कित्येक उदाहरणं आहेत, भगवंत धावून आले आणि आपल्या भक्ताला वाचवलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, कृष्ण माझा सखा, कृष्ण माझा बंधू, कृष्ण माझा चुलता, बहीण बंधू चुलता सखा मित्र सर्व काही माझं पांडुरंगच आहे म्हणे. जे काही बोलायचं ते पांडुरंगाशीच बोलणार म्हणे. आणि तुम्ही बोलून बघा, हा भक्ती मार्ग म्हणजे काय आहे. तर खरं तर आम्ही तुम्हाला शिकवायलाच आलोय थोडं थोडं आता इथे तुमच्या वस्तीवरती, की हळूहळू तुम्हाला शिकवायचंय आम्हाला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि म्हणून या साधा सरळ सोपा मार्ग जो आहे या अध्यात्माचा, तुकाराम महाराजांनी अतिशय थोड्या शब्दामध्ये सांगितलेला आहे. तर ते काय आहे? कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी,
म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस. तुम्हाला जर खरं आनंदी व्हायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, कंठी मिरवा तुळसी. कुणाकुणाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, हात वरती करा. एक. प्रभूजी पुरुषांमध्ये स्कोप भरपूर आहे गुरुजी आपल्याला इकडं माळा घालायला. बऱ्याच जणांकडे माळ नाहीये. तर नशीब माझं की एक तरी सापडलंय, की एकाच्या गळ्यामध्ये माळ आहे. तर खरं दुर्दैव म्हणायचं आपलं बरं का. तर की या तुळशी माळेचं फार महत्व आहे मंडळी. काय होतं माहितीये का, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आयुष्यामध्ये भरपूर आपण काय काय उपभोग घेतो, सगळं ज्ञान घेतो, पण हे जर ज्ञान तुम्ही नाही घेतलं, सगळं व्यर्थ आहे बघा. तुकाराम महाराज म्हणले, तर खरं सुखी व्हायचं असेल ना, तुम्हाला खरा जीवनातला आनंद घ्यायचा असेल, कंठामध्ये तुळशी माळ धारण करा. तुळशीची माळ जर तुम्ही गळ्यात घातली, तर असा कुत्रा असतो, कुत्रा, मी तुम्हाला उदाहरण देतो. आता एक पाठीमाग कुत्रा बसलेला आहे काळ्या कलरचा. तर आता तो पाळीव आहे की मला काय माहित नाही बरं का, पण आता इथं काय वस्ती आहे, सोडा पाळीव असणार. पण गल्लीमध्ये, गावामध्ये आम्ही बघितलं, अनेक कुत्रे फिरत असतात आणि त्यांच्या गळ्यामध्ये पट्टा वगैरे काही नसतो, आणि ते उगच रस्त्यामध्ये एक कुत्रं भुंकलं की दुसरं भुंकत असते. असे अनेक कुत्रे भुंकत असतात. मग लहान पोरं जे आहेत ना, किंवा गावातली माणसं कोणी पण काय करतात, उगच त्याला दगड मारतात. मारतात की नाही हो? रिकाम टेकडी कुत्री दिसली अशी गावात की दगड मारतो आपण. पण एखाद्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा दिसला चांगला, आणि त्याच्याबरोबर मालक जर असेल, त्याला दगड मारतो का आपण? हा, दगड मारतो का? नाही मारत. तसंच आहे. ही जी पट्टा आहे ना, हा तुळशी माळ जी आहे ना, ही तुळशी माळ म्हणजे पट्टा आहे आपल्या गळ्यातला. याचा अर्थ आपल्याला कोणीतरी मालक आहे. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. खर तर आमचा बाप विठ्ठल आहे. लक्षात येते का तुमच्या? आमची आई ती विठाई आहे. हे आम्ही विसरलोय ऍक्च्युली. आता जे आमचे वडील आहेत ना, ते वडील तर आता ह्या देहाचे वडील आहेत, बरोबर आहे का हो? मागच्या जन्मामध्ये कोण वडील होते आमचे, आठवते का कुणाला? त्याच्या मागच्या जन्मामध्ये कोण वडील होते आपले, आठवते का कुणाला? कुणालाच आठवत नाहीये. मग खरे वडील कोण आहेत? माझ्या वडिलांचे, ऐका, माझ्या वडिलांचे, त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या 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 करत हजारो करोडो जन्म महाग गेलं, तर हे शेवटी जाऊन पोहोचतं कुठं माहितीये का? विठ्ठल भगवान की जय. त्या पांडुरंगापर्यंत जाऊन पोहोचतं. म्हणून सगळ्यांचा बाप विठोबा. या मुंगीचा पण बाप कोण आहे? विठ्ठलच आहे. त्या मुंगीला जन्म देणारा पण विठ्ठलच आहे. या माणसाला जन्म देणारा पण बाप विठ्ठलच आहे. मग अशा बापाची ओळख करून घेतली पाहिजे आपण, आपल्या खऱ्या वडिलांची ओळख करून घेतली पाहिजे. म्हणून हे जे विठ्ठल आहेत, या विठ्ठलाने आपल्याला हे सुखाची परिभाषा सांगितलेली आहे. तर कशी आहे थोडक्यात आपण समजून घेऊया, की भगवंतांचा, पांडुरंगाचं भजन आपण का केलं पाहिजे, किंवा हा मार्ग का स्वीकार केला पाहिजे. तर मी सांगत होतो तुम्हाला, तुकाराम महाराजांनी सांगितलं, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. कंठामध्ये तुळशीची माळ धारण केल्यानं काय काय होतं, तर मी सांगतोय बघा. असं सांगितलेलं आहे, तुळशी जी आहे, तुळशी आहे का आपल्या दारामध्ये सर्वांच्या? तुळशीचं लग्न पण आजपासून सुरू होते, बरोबर आहे का? आपण लावता का नाही लग्न तुळशीचे? तर आज पवित्र दिवस आहे. आजपासून येणारे 4 दिवस तुळशीचं लग्न लावलं जातं पौर्णिमेपर्यंत. तर ही जी तुळशी आहे, ही तुळशी साधारण नाही. ही जी तुळशी आहे, या तुळशीचा एक मणी जरी आपण घातला कंठामध्ये, तर फार मोठ्या भयापासून रक्षण होऊ शकतंय. एक व्यक्ती होता, तो व्यक्ती काय झालं, मरताना त्याच्या नशिबामध्ये लिहिलं होतं की बैलगाडीमध्ये बसणार अमक्या अमक्या दिवशी, आणि घराकडे चाललाय बैलगाडी घेऊन, आणि ते बैलाच्या मानेवर असतं का नाही, काय म्हणाय त्याला, तण, जू म्हणा, तण म्हणा, ते तुटणार, तो बैल सुटणार, हा पडणार आणि मरणार, असं त्याचं वर्णन होतं. मग काय झालं, तो जो व्यक्ती आहे, त्याला बरोबर त्या टायमिंगला मरण आलं. आणि जे यमदूत असतात, मरणाच्या वेळेला यमदूत म्हणजे यमराजांचे जे दूत आहेत, ते येतात न्यायला आपल्याला. मग ते आले होते बरोबर टायमिंगला, येतात ते, मागं पुढं काही नाही, बरोबर टायमिंगला आले होते. आणि असं घडली घटना की
कार्तिकचाच महिना होता, हाच महिना चालू होता, पवित्र महिना चालू होता. आणि त्यांनी काय केलं, ती बैलगाडी तुटली. बैलगाडी तुटली, त्यातला माणूस खाली पडला, तो बैल उधळला आणि काय झालं, समस्या एवढीच झाली. समस्या काय झाली, बैल असं लिहिलं होतं की तो बैलगाडी तुटून पडणार एवढंच लिहिलं होतं, पण त्या बैलाने शिंग मारलं आणि तो पडला असा रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्यानंतर तिथे तुळशीची झाडं होती काही, त्या तुळशीच्या झाडावर जाऊन पडला. तुळशीच्या झाडावर जाऊन पडला आणि मेला जाग्याला तिथेच. मेल्यानंतर यमदूत आले, पण यमदूतांचं धाडस होईना हात लावायचं त्या माणसाला. कारण ज्याच्या आसपास तुळशी आहे त्या व्यक्तीला मरताना जर तुळशी असेल, गळ्यात तुळशी असेल किंवा तुळशीचं झाड जरी जवळ असेल तर यमदूत हात लावू शकत नाही. बघा या तुळशीचं किती महात्म्य आहे. आणि जर एखादा कितीही पापी व्यक्ती असेल तर त्याने जर तुळशीची माळ नियमाने घातली तर आयुष्यामध्ये केलेली सगळी पाप नष्ट होतात. त्या तुळशीला प्रदक्षिणा, आता आज तुम्ही तुळशीचं लग्न आहे की नाही, तर तुम्ही तुळशीला प्रदक्षिणा घातली पाहिजे दररोज. आणि काय, यानी कानीच्या पापानी ब्रह्म कानीच तानी तानी प्रणशंती प्रदक्षिणा पदे पदे. काय केलं पाहिजे, तुळशीला रोज 4 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत आणि पाणी घातलं पाहिजे. साधीच गोष्ट आहे, पण याच्यामुळे काय होईल, आपली ब्रह्महत्यासारखी पातकं नष्ट होतील म्हणून सांगितलेलं आहे. ही तुळशी काही साधारण नाही, साधारण समजू नका. तर ही तुळशी महाराणी भगवंताची प्रेयसी आहे, भगवंताला फार प्रिय आहे तुळशी. जो कोणी तुळशी धारण करतो कंठामध्ये, भगवंत त्याच्यावर फार प्रसन्न होतात. कंठामध्ये जर तुळशी घातली तर काय होतं, आंघोळ केली आपण, डोक्यावर पाणी वततो ना रोज सकाळी, तर पाणी वतल्यानंतर हे त्या तुळशीला स्पर्श करून पाणी अंगावर येतं बरोबर खाली. तर असं म्हणलेलं आहे, सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ बघितल्यानंतर यमराज तिकडनं तिकडं किती पाप केलेलं असेल तुम्ही पूर्वजन्मामध्ये, तरी सुद्धा यमराज 10 किलोमीटर वरनच लांब पळून जाते तिकडे. यमदूत जवळ फिरकत नाहीत. तुळशी माळेचं महत्व आहे. आमचेच एक इथं आटपाडीमध्ये एक भक्त होते, मुलगा, त्याचे वडील वारले कॅन्सरमुळे मध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी. पण त्याला ज्ञान होतं थोडंसं, तो आला माझ्याकडे, काय केलं पाहिजे म्हणे, आमच्या वडिलांचं आता 1 आठवड्यामध्ये निधन होईल, कारण ते पूर्ण कॅन्सरने त्यांचं हे झालेलं आहे. तर त्यांनी मला विचारलं, मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, की जेवढं शक्य आहे तुमच्याच्याने तुम्ही करा. मग त्यांनी काय केलं, ते तुळशीची माळ, गंगाजल सगळं आम्ही त्यांना दिलं, कपाळाला गंध दिला लावायला. तर त्यांनी आयुष्यभर इतकं काही चांगलं कर्म केलं नव्हतं, त्यांनी भरपूर वाईट कर्म केलं होतं, वाईट काम केलं होतं. पण मरताना मुलाच्या पुण्याईमुळं त्या बापाला तुळशीची माळ भेटली. त्याची तुळशीची माळ, कारण आता खाणं पिणं तर बंदच आहे, 1-2 महिने झाले बेडवर पडून होते. तर ते तुळशीची माळ घातली, गंध लावला, ते नाम जप करणारा टेप लावला कानाजवळ, हरे कृष्ण हरे कृष्ण, आणि मग असं करत करत त्याने देह सोडला. आणि जेव्हा आपण मृत्यू, बघा आपली परीक्षा काय आहे, आयुष्य तयारी आणि मृत्यू परीक्षा आहे. मेला कसा, आमका आमका मेला कसा, याच्यावर ठरणार आहे तुमचं की तुम्ही आयुष्य, तू का म्हणे लाभ होय तो व्यापार, आयुष्यभर काय केलं ते मरताना कळणार आहे. म्हणून मरणाची पण थोडी भीती घेतली पाहिजे हो आपण. मरताना जर तुम्ही अयो मेलोय, मग किंवा माझं हे कुठं आहे ते कुठे आहे, अमक्या अमक्याला बोलवा असं म्हणत मेला तर मग अवघड आहे. मग तुमचं काय होणार माहिती का, पुनरपी मग काय सांगितलं मी, देही नस्मिन यथा देही, पुन्हा देह होणार, पुढच्या जन्मामध्ये जाणार, आणि मग पुन्हा काय होईल माहितीये का, पुन्हा शाळेत जावं लागेल, शाळा शिकायला, ABCD शिकावं लागेल, आणि पुन्हा मग सगळं, पुन्हा मग स्त्री होणार. कोण स्त्री आहे तो पुरुष होऊ शकतो, पुरुष आहे ती स्त्री होऊ शकते. आणि माणसाचा जन्म मिळाल्याची काही गॅरंटी नाही. अशा सत्संगला आला तर माणसाचा जन्म मिळेल, पण डुक्कर होण्याची शक्यता आहे, मुंगी होण्याची शक्यता आहे, हत्ती होण्याची शक्यता आहे. कारण कुठल्याही 84 लाख योनी आहेत, कुठल्याही योनीमध्ये आपण जाऊ शकतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे माहितीये का, भगवंताचं भजन केलं पाहिजे. भगवंत म्हणून कंठामध्ये, मी आता 2-3 गोष्टी सांगणार आहे तुम्हाला. पहिलं, कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा लवकरात लवकर, कारण हा बेल्ट आहे, हे बघितलं की यमदूत आपल्या जवळ येत नाहीत. कसं, ज्याच्या गळ्यात बेल्ट आहे त्या कुत्र्याला आपण दगड मारत नाही, तसे आपण भगवंताचा बेल्ट घालून घ्यायचा सर्वांनी गळ्यामध्ये. आणि बेल्टची किंमत किती आहे,
फुकटमध्ये आहे, फुकटमध्ये. याला काही किंमत आहे का हो? 10-20 रुपये किंमत आहे, काही किंमत आहे का? पण ह्याचं फार मोठं महात्म्य आहे. सर्वांनी घालायला पाहिजे तुळशीची माळ. तुम्ही म्हणाल आमचं खाय प्यायचं कसं हो? बरोबर आहे की नाही? अरे खायला प्यायला अनेक जन्मात खाल्लेलं आहे. हं. आता मनुष्य जीवन खाण्यासाठी नाही, मनुष्य जीवन भगवंतावर प्रेम करण्यासाठी भेटलेलं आहे. हे जाणून घ्या थोडंसं. तुम्ही गीता वगैरे वाचा. आता आम्ही आणले गीता वगैरे तुम्हाला देणार आहे आम्ही. तर भगवद्गीतेमध्ये सगळं दिलेलं आहे, की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, हे पण दिलेलं आहे गीतेमध्ये. तुम्ही समजा आता मांसाहार केला तर आपण काय म्हणतो, संस्कृत शब्द आहे बरं का, मांस. जास्त बोलणार नाही, पण थोडक्यात सांगतो. मांस म्हणजे काय माहितीये का? मी तुला आता खातो, तू मला पुढच्या जन्मामध्ये खा. लक्षात आलं तुमच्या? तुम्ही जर एखाद्या प्राण्याला मारलं, समजा बकरीला मारलं, तर तुम्हाला पण कधी ना कधी बकरी व्हावं लागेल आणि तुम्हाला तो मारेल. कारण प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे. कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. भगवंत फळ देणार आहेत. म्हणजे समजा तुम्ही एकाला कानाखाली दिली, आता कोणाला तरी शेजारच्या द्या बरं कानाखाली. हे लगेच देऊ नका. परत मला मारतील सगळे. तर शेजारच्याला कानाखाली दिली, शेजारचा काय करेल? अजून एक दे की. असं म्हणेल का? तो तुम्हाला दुसरी ठेवून दे. ऍक्शन रिएक्शन. लक्षात आलं तुमच्या? तसं तुम्ही जर कुणाला मारलं, कुत्रं मांजर ज्याला कोणी माराल तुम्ही, तर ते पण तुम्हाला फेडावं लागेल कधी ना कधी. म्हणून आपण काय केलं पाहिजे, की तुळशीची माळ धारण केली पाहिजे कंठामध्ये. हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरं काय सांगितलं? व्रत करा एकादशी. तुम्हाला जरी खरंच सुखी व्हायचंय ना, एकादशी व्रत करा. एकादशी कोण कोण असते बघा, नित्य हात वरती करा. 1, 2, 3, 15 दिवसाची धरता का? प्रत्येक एकादशी धरताय? महिन्याची धरता का 15 दिवसाची धरताय? 15 दिवसाची धरणारे किती जण आहेत? हात वर करा. 1, 2, 3, 4. पुरुषांमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? काय एकादशीला काय प्रॉब्लेम आहे का? हा? काम असतंय. बर. आता करणार तुम्ही एकादशी मी सांगितल्यानंतर, कारण महत्व माहित नव्हतं. आता मी सांगणार आहे महत्व. महत्व आहे. जर जास्त सांगितलं तर तुम्हाला भीती वाटली म्हणून सांगणार नाही, पण तुकाराम महाराजांनी, नामदेव महाराजांनी फार महत्व सांगितलेलं आहे. एकादशी दिवशी आपण अन्न ग्रहण नाही करायला पाहिजे. अन्न म्हणजे धान्य. गहू, ज्वारी हे जे असतं ना धान्य, हे धान्य नाही करायला पाहिजे. का नाही करायला पाहिजे? कारण काय झालं माहितीये का? हे जेव्हा विश्व निर्माण केलं गेलं, ते विश्व निर्माण केलं त्यानंतर हे जे पाप आहे ना, पाप, हं, हे पाप जे आहे, हे पाप एकादशी दिवशी धान्यामध्ये निवास करतं. म्हणजे जे काही पाप आहे समष्ट सृष्टीचं, हे कुठं असतं? या गहू ज्वारीमध्ये, धान्यामध्ये असतं एकादशीच्या दिवशी. मग असं धान्य खाल्ल्यामुळे ते पाप आपल्याला लागतं. म्हणून आपण एकादशीला धान्य खात नाही. लक्षात आलं का तुमच्या? एकादशी तुम्ही मग एकादशी फळं खाऊन करा, दूध पिऊन करा, खिचडी खाऊन करा. तुकाराम महाराज म्हणले, फराळाच्या मिसाचे करीशी एकादशी. तुम्ही फराळ करून जरी एकादशी केला तर काय मरणार आहे का? हं? मला सांगा, आमच्या भक्तांना, आता आमचे प्रभूजी बसलेले आहेत, निर्जल एकादशी करतात दर 15 दिवसाची. तरी सुद्धा कार्यक्रमात उड्या मारतात. काय होत नाही यांना. हं? काय सुद्धा होत नाही. बऱ्याच जणांनी आता फळं करून एकादशी करतायत. काय होत नाही. पण एकादशी केली पाहिजे. मग अजून एक प्रश्न आहे सर्वांचा, की आम्हाला आवडत नाही, आम्ही नाही केली चालत नाही का? बरं, आता माझा प्रश्न नीट ऐका, की समजा तुम्ही सोमवार धरला, मंगळवार धरला, बुधवार धरला. तुम्हाला कोणी सांगितलंय का धरायला? तुम्ही आपलं असंच धरताय का नाही? पण असं कुठं लिहिलंय का, की जर बुधवार नाही धरला तर पाप लागेल? असं कुठं लिहिलंय का मला सांगा? तुम्ही ऐकलंय का कुठं? पण असं लिहिलंय, एकादशी नाही केली तर पाप लागेल. म्हणजे एकादशी कंपल्सरी आहे. तुम्ही कुठला वार करा किंवा न करा, काही पाप लागत नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार नाही केला तर पाप लागत नाही. पण एकादशी नाही केली तर पाप लागतं असं म्हणलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणून एकादशी करायला सांगितलेली आहे. जया ना आवडे एकादशी, जिता तो नरकवासी. तुकाराम महाराज म्हणले. ज्याला एकादशी आवडत नाही, तो जिवंतपणे नरकात गेल्यासारखाच आहे, असं म्हणले. 15 दिवसात एकदा एकादशी येते, तर करायला काही हरकत नाही. दूध प्या, फळं खावा, वाटलं तर खिचडी सुद्धा खावा, पण एकादशी करा. काय अवघड आहे का हो? 4 वेळा खावा फळं, 4 वेळा खिचडी खावा सुरुवातीला, हळूहळू परत कमी करा.
पण एकादशी करा. एकादशी केल्यामुळे काय होतं माहिती का? भक्तीचा एकादशी माधव तीती भक्ती जननी, ही भक्तीची जननी आहे. बरं, आता हा विषय झाला. आता पुढचं जरा अवघड सांगतो, म्हणजे तुम्हाला एकादशीचं महत्व कळेल. जसं प्रभूजींचा फोन आला आम्हाला, सुनील तळे प्रभूजींचा. ते म्हणले, आमच्याकडे एकादशी काही जास्त लोकांची नसते, तर बाकीच्या लोकांना आम्ही म्हणले बिना एकादशीचं काय प्रसाद ठेवू द्या का, शिरा वगैरे काय? तर आमचे प्रभूजींनी सांगितलं नाही नाही, कारण प्रभूजींनी पण एक कथा ऐकलेली आहे, ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. काय झालं माहितीये का? पंढरपूरची गोष्ट आहे, नामदेव महाराजांची. नामदेव महाराजांची एकादशी कधीच चुकली नाही. आणि एवढी बोलू नका माताजी, मला बोलू दे की थोडस. तुम्ही घरी बोलतायच की, आहे की नाही? तर मी काय सांगतो, नामदेव महाराजांची एवढी एकादशीची निष्ठा होती की नामदेव महाराजांना भगवंतानी परीक्षा घेतली. नामदेव महाराजांची किती एकादशीवर प्रेम आहे याचं बघू म्हणले. आणि काय झालं, नामदेव महाराज काय करायचे, एकादशीला पाणी पण पित नव्हते, निर्जल करायचे, बिना पाण्याची एकादशी करायची. मग नामदेव महाराजांचं घर आहे पंढरपुरामध्ये, चंद्रभागेच्या किनारी. आणि भगवंत आले, एका ब्राह्मणाच्या म्हाताऱ्याच्या रूपाने पांडुरंग आले. आणि पांडुरंगाने नामदेव महाराजांना विचारलं, दारामध्ये आले, म्हणले भिक्षाम दे, काहीतरी वाडा म्हणले, आज एकादशी म्हणले, काहीतरी द्या म्हणले खायला मला. असं म्हणल्यानंतर ते म्हणले, नाही म्हणले आज एकादशी आहे म्हणले. मी पण म्हणतो एकादशीच काहीतरी द्या हो. नाही म्हणले, निर्जल असते म्हणले आमची एकादशी, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही म्हणले. या बसा, तुमचा सत्कार करतो, बसायला दिलं, हातपाय धुवायला पाणी दिलं, तुमची आरती केली, सगळं केलं त्या ब्राह्मणाचं. कारण साधू संत आल्यानंतर त्यांची आपण आरती करायला पाहिजे, त्यांना स्वागत करायला पाहिजे, सगळं केलं नामदेव महाराजांनी. पण म्हणले तुम्हाला पाणी प्यायला देणार नाही, कारण आज काय आहे, एकादशी. म्हणले एकादशी तुझी आहे, मला दे ना म्हणले प्यायला. मी म्हातारा उन्हात ना आलोय म्हणले, माघ महिन्याचा आलोय म्हणले, आणि मला तरफडल्यासारखं होतंय म्हणले, तू एकादशी धर ना, पण मला पाणी प्यायला दे की म्हणले. ते म्हणले, एकादशीचा नियम आहे की स्वतः पण एकादशी करायची आणि दुसऱ्याला सुद्धा करू द्यायची, दुसऱ्याची एकादशी मोडायची नाही, किंवा दुसऱ्याला अन्नधान्य पाणी द्यायचं नाही. इतका कडक नियम नामदेव महाराजांनी घेतला होता. नीट ऐका बरं का. मग काय झालं माहितीये का, तो जो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण म्हणला, मला आता जर पाणी पिलो नाही तर मी मरू शकतो म्हणले, आता इथं मर म्हणले, पण मी तुला पाणी देणार नाही, नामदेव महाराज. आणि अक्षरशः मंडळीनो, त्या ब्राह्मणाने नामदेव महाराजांच्या उंबऱ्यावर जीव सोडला तरफडून. पण नामदेव महाराजांनी त्याला काही दूध दिलं नाही, पाणी फळं काही दिलं नाही. म्हणले एकादशीचा नियम आहे म्हणले, काही नाही खायला पाहिजे म्हणले. मग असं झाल्यानंतर सगळे पंढरपूरचे लोक जमले. म्हणले, नाम्या तू काय केलं म्हणले. अरे म्हणले, तुला आता ब्रह्महत्येचं पातक लागलं म्हणले, ब्राह्मण होता म्हणले, मेला म्हणले, आता एकादशीच्या दिवशी मेला म्हणले, तुझ्यामुळं मेला म्हणले, तुला पाप लागल म्हणले. सभा बसली, काय करायचं म्हणले, आता नामदेवांमुळे एक ब्राह्मण मेला म्हणले, काय करायचं. ते म्हणले, नामदेवाला शिक्षा करा. मग त्या ब्राह्मणाला नेलं चंद्रभागेच्या काठी, लाकडं सरणाने रचलं सगळं, त्या ब्राह्मणाला त्यामध्ये झोपवलं. आणि नामदेवाला म्हणले, तुला एकच शिक्षा आहे म्हणले, तू सुद्धा आता आत्मदहन कर म्हणले, कारण तुझ्यामुळे एक ब्राह्मण मेलेला आहे म्हणले, तर तू सुद्धा आत्मदहन कर म्हणले. मग नामदेव महाराज म्हणले, ठीक आहे. त्या चिता पेटवली नामदेव महाराजांनी, त्या चितेमध्ये त्या ब्राह्मणाला झोपवलं, आणि नामदेव महाराज सुद्धा त्या चितेमध्ये प्रवेश केले. आणि नामदेवाने जसा प्रवेश केला तसं त्या चितेमधून म्हणजे भगवान पंढरीनाथ की पांडुरंग प्रकट झाले. त्या नामदेवांना घेऊनच वरती आले, आणि नामदेवाला घेऊन वरती आले, ती चिता विझली आणि भगवंत अदृश्य झाले. आणि हा प्रसंग सगळ्या भक्तांनी पंढरपूरवासियांनी पाहिला, आणि सगळ्यांनी जय जयकार केला. म्हणले, असं कसं काय घडलं, असं कसं काय घडलं. ते म्हणले, माझ्या एकादशीची परीक्षा घ्यायला हे काही ब्राह्मण नव्हता म्हणले, कोण होतं, साक्षात पंढरीनाथ आले होते म्हणले, विठ्ठल आले होते माझ्या परीक्षा घ्यायला म्हणले. या गोष्टीवरून त्यांनी जाणून दिलं, सगळ्यांना सांगितलं, एकादशी दिवशी दुसऱ्याला अन्न देणं सुद्धा पाप आहे. स्वतः खाणं तर पापच आहे, पण दुसऱ्याला स्वतः दिलं नाही पाहिजे. मग दुसऱ्याच जाऊ द्या, मरू द्या, आपण तरी खावायचं नाही, हे निर्धार करू शकतोय आपण, बरोबर आहे की नाही. एकादशीला जो कोणी खातो, एकादशीला जो कोणी अन्न खातो, त्याला कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याप्रमाणे पाप लागतं, किंवा तसं दिलेलं आहे शास्त्रामध्ये. तर त्यामुळे एकादशी दिवशी जो फार आहे तर सांगत नाही, तर काय केलं काय होतं पुढच्या कधी सत्संगात सांगू, कारण आता लगेच झटका दिला तर जास्त होईल जरा.
पण एकादशी धरली पाहिजे. एकादशी भगवंताला फार प्रिय आहे आणि जो एकादशी करतो तोही भगवंताला फार प्रिय होतो. आणि त्यामुळं कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हेची आस. तुम्ही काय करा, दास व्हा भगवंताचं. आणि दास होण्यासाठी काय करायला लागतं माहिती का, भगवंताचं नामस्मरण सुद्धा करायला लागतं. तुम्ही आमच्या भक्तांकडे बघितला, सगळ्यांकडे पिशव्यात अशा. या पिशव्यात काही तंबाखू नाही बरं का. तुम्हाला संशय येऊ शकतोय, आईलाही हरे कृष्णवाले काय तंबाखू, अजून चुन्याची डबी काय काय असू शकतंय का नाही. म्हणून सांगावं लागतं आम्हाला, ह्या दोघांची माळ आहे, अशी माळ दाखवायची नसते, पण तुळशीची माळ आहे आतमध्ये. तर हे नामस्मरण करायची माळ आहे. हे हरे कृष्णवाले तंबाखू गुटखा काय खात नाहीत आणि दुसऱ्याला बी खाऊ देत नाहीत, असं आहे. तर हे जे आहे याच्यामध्ये नामस्मरणाची माळ आहे. तर आज आमच्या ऍक्च्युली माझ्या लक्षात आलं, तर विसरलो मी, माळा आणणार होतो आम्ही, आपण करणार सुद्धा होतो इथं, कारण आज पवित्र दिवस आहे. पण पुढच्या वेळेला बघू. पण नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण काय होतं माहितीये का, खरं स्वरूप जाणं कळतं. या जगात खरं आपल्यावर कुणाचं प्रेम आहे, नेमकं संसार कसा आहे, हे काय आहे, दुःख काय आहे, हे सगळं कळतं आणि संसाराची आसक्ती कमी होते. बघा, आसक्ती जर वाढली ना, काय होईल माहिती का, या संसारामध्ये सगळ्यात मोठं काय माहिती का, जसं ढेकून आहे, ढेकून बघितलंय कोण, ढेकून किंवा गोचिड, गोचिड बघितलंय, गोचिड. त्या गायीच्या स्थानाला वगैरे गोचिड लागतं बघा, ते सहजासहजी निघतो का हो? गोचिड काढायला गेल्यानंतर काय होतं सांगा, ते मरतो गोचिड, वडून वडून काढावं लागतं, बरोबर आहे की नाही, पण तो निघत नाही. तशी आपली अवस्था होते. संसार करायला जातो एवढं आसक्त होतो संसारामध्ये, मुलाबाळांप्रती एवढं आसक्त होतो की काय आता बोलायचं कामच नाही. आणि म्हणून या संसारामध्ये जास्त आसक्त व्हायला नाही पाहिजे. तर या संसारामध्ये जास्त आसक्त नाही व्हायला पाहिजे आपण. तर का नाही आसक्त व्हायला पाहिजे, तर पुढच्या जन्मावर तुमचा विश्वास आहे का मला सांगा. कुणाकुणाला वाटतं की पुढचा जन्म आहे, हात वरती करा. खरं वाटतंय की असल काहीतरी असल, बाकीच्यांना काय वाटतंय, पुढचा जन्म नाही का, हा असायला पाहिजे की नाही. बरं, आता मी प्रश्न विचारतोय इकडे साठी, तुम्ही कुठनं आला आता, घरून आला, बरोबर आहे की नाही, तुमच्या घरून आला की नाही, म्हणजे घर आहे की नाही. आता कुठे जाणार आहे, जेवल्यानंतर घरी जाणार आहे, बरोबर आहे, म्हणजे घर आहे की नाही. तसं आपण इथं आलो या जगामध्ये, कुठनं आलो, भगवंताच्या घरनं. म्हणजे आपलं मूळ घर आहे तिकडे भगवंताचं. मेल्यानंतर कुठे जाणार, तिकडे जायचं आहे. म्हणजे प्रवास आहे, तुम्ही मान्य केलं. आता काय लागा, तुम्ही मान्य केले, घर आहे. मनुष्य जीवनाचा उद्देश आहे, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. मला सांगितलं मी, म्हणजे देवाचं गाव म्हणजे आपलंच आहे, आणि आपला बा विठोबा. आपल्या आई वडिलांच्या घरी जायचं आहे. आणि म्हणून बघा, लक्षात ठेवा की आसक्ती जर झाला तुम्ही, तर त्या गोचिडी सारखं काम होईल, ढेकणासारखं निघणारच नाही परत आपण. म्हणून आसक्त नाही व्हायचंय, संसार करायचा पण आसक्त व्हायचं नाही. जास्त प्रेम करू नका बरं का, संसारातल्या लोकांवरती धोका होऊ शकते 100%. भगवंतावर प्रेम करा, भगवंत कधी धोका करत नाही. आणि मृत्यूच्या वेळेला काय होतं, मृत्यू परीक्षा असते आपली. बऱ्याच लोकांना वाटतं संसारामध्ये, कधी कधी म्हातारी लोक असतात ना, किंवा जास्त त्याची मुलं बाळ सांभाळत नाही, त्यांना वाटतं की ठीक आहे, फार वैताग आलेला आहे. एक माताजी होती, एक महिला, रोज शेतात काम करायची, मुलं सुना काही नीट बघत नव्हते, वैतागली बिचारी, सारखी म्हणे, देवा एकदा उचल रे बाबा लवकर. काय झालं, म्हातारी डोक्यावर सरपण घेऊन येत होती, बांधावरनं पाय घसरला आणि देवानं ऐकलं. देव बी कधी कधी ऐकत असतो. देवाने ऐकलं म्हातारीचं कारण, सारखीच म्हणती उचल उचल, म्हणून देवानी ठरवलं आज हिला उचलूया. आणि बांधावरनं पाय घसरला, ती म्हणली देवा वाचव. देव आला होता न्यायला, उचलायला, पण ती काय म्हणली, मला नको उचलू, माझी मोळी उचला सरपणाची, घरी सरपण नाही. आणि म्हणजे वैतागलाय माणूस, बरेच माणसं वैतागले संसारामध्ये. कुणी बायकोला वैतागलाय, कुणी पोराला वैतागलाय, कुणी सुनला वैतागले, कुणी लेकरांना वैतागले, कुणी कुणाला वैतागले काय सांगता येत नाही. पण निघायची इच्छा कुणाचीच
नाही, कारण खरा आनंद माहितच नाही कुठे मिळतोय ते. आणि म्हणून एक म्हातारी होती. म्हातारीने काय केलं, जीव कसा अडकतो बघा. ते म्हातारी ही गोष्ट मला फार आवडते. म्हातारं झाल्यानंतर विशेष करून त्याला ऐकायला वगैरे येईना किंवा वय जास्त झालं की मग माणसं काय करतात, गावातली माणसं घरात जागा नसली की तर झाडाखाली खाट टाकून देतात त्याला. तुमच्याकडे असते का असे खाट वगैरे? हा, इथं बस म्हणते ती कोंबड्या कुत्रं मांजरं बघत बस म्हणते इथं. मग त्या म्हातारी होती. म्हातारी आजारी पडले आणि म्हातारी इथं बसली होती. मग आता म्हातारीचं वय बी झालं 90च्या पुढे गेली ती म्हातारी. आणि म्हातारीला काय ऐकायला पण येत नव्हतं नीट असं काय. पण म्हातारी आता जाणार आहे असं सगळ्याला दिसायला लागलं. मग सुनेला आनंद झाला, कवा एकदा जाती. लेकालाही आनंद झाला. म्हणले काय म्हातारीने लय खर्च केला बघा, दवाखान्यात लय पैसे घातले बघा म्हातारीच्या. हा, मग लेक बी जरा वैतागलेला होता. मग म्हातारीने काय केलं, अं, ओरडायची. पण म्हातारी असं वाटत होतं की आता जाईलच 2-4 दिवसामध्ये, असं तिच्या लक्षणावरून वाटत होतं. मग काय आलं, वरडायला लागली म्हातारी. म्हातारी आवाज मरताना काय होतं माहितीये का, वय होऊन जर मेला ना, हा कंठावर ओदन विधो, हे कंठ दाटून येतो कंठ. शेवटी आवाज फुटत नाही, आवाज निघत नसतो मरताना. मग ते वरडायला लागली म्हातारी, पण आवाज निघेना. मग काय करायची, असे करायचे, नुसते असे हात करायचे. कुठं असे त्या गोट्याकडे हात करायचे असे, तिकडं शेळ्या वगैरे बकरी बांधली तिकडे हात करायचे. म्हणजे म्हणले काय हात करती म्हातारी. मग पोरं जवळ आली. मग ती सून म्हणली, अहो बघा की म्हणली, काय म्हातारी सारखी अशी त्या गोट्याकडे हात दाखवती म्हणली. आता काय जायचा दिवस आला तर मग काय हिनं काय लपवून बिपवून ठेवलंय गोट्यात म्हणले. माल काय ठेवलाय का म्हणले. आता काय पहिल्या लोकांचं असायचं ना, कुठलं बँकान वगैरे काय हो. पहिल्या लोकांचं कसं असं कुठंतरी पुरून ठेवायचं गोट्यात, घरात कुठेतरी कोपऱ्यात. काय सोनं नाणं. बकरी ऐकते का? काय? घोडा आहे काय? घोड्याची गोष्ट नंतर सांगू. तर बकरी जी आहे, तर तिची गोष्ट चालू आहे. झालं काय विषय, ते बकऱ्या शेळ्या बांधल्या होत्या आणि तिकडे ते हात दाखवायचे. त्यांना वाटलं म्हातारीने काहीतरी पुरून ठेवला असेल. पहिल्या लोकांकडे भरपूर गबाळ असायचं असं म्हाताऱ्या लोकांकडे. मग ते काय केलं त्यांनी, म्हणले मग आता म्हातारीला बोलता येत नाही की, पण आवाज गेलाय म्हातारीचा, कळणार कसं आपल्याला, उठाय बी येत नाही तिला. पाक गेली, आता जायचीच वेळ आली. मग दवाखान्यात नेलं त्यांनी, अँब्युलन्स आणली, दवाखान्यात नेलं. 2-4 लाख रुपये म्हातारीनं खाल्लं दवाखान्याला. म्हातारी तरतरीत झाली, झोपून गेली ती, चालत आली म्हातारी दवाखान्यात. अहो खरंच म्हातारी माणसं जगत असते ती, जगू देत नाही त्यांना हो. अरे, कारण ती काही कामाची नाही ती, म्हणून त्यांना लवकर मरल तेवढं चांगलं जाईल. चांगली खणखणी झाली म्हातारी. म्हातारी आली आणि चालत आली म्हातारी घरी, बसली खुर्चीवरती. मग आता लगेच कसं विचारायचं, 2-4 दिवस आठवडा जाऊ दिला. म्हणली सून म्हणली, विचारा की म्हणली, गचाकली म्हणजे परत काय करायचं अजून. म्हणले ते म्हणले ठीक आहे. मग ते म्हातारीला विचारलं, लेक गेला जवळ, 2 लेक होत तिला. दोन्ही लेक जवळ गेलं, म्हणलं आहे हे आहे. म्हणले बरं वाटतंय ना आता? होय म्हणले, आता लेखन करीत असं वाटते अजून 10-20 वर्ष जगीन. नाही चांगलंच आहे की, तू जगली तर चांगलंच आहे की, तसं कुठं आम्ही म्हणले का मरावं असं. पण म्हणले जरा त्या दिवशी नाही वे, कवा 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 त्या दिवशी तू नाही का ते लय दवाखान्यात नेली जायचे 2-4 दिवस नाही का तू, म्हणली सारखे असं असं वरडत काय होती म्हणली, हात करत तिकडं. म्हणली कवा हात करतोय म्हणली. म्हणली मी कुठं हात करत होती म्हणली, आणि मला नाही नीट आठव म्हणली, तुला तर आठवत नव्हतं नीट आठव म्हणले. त्या दिवशी नाही का तू थोडस नाही का ते त्या बकरीच्या गोट्याकडे तिकडे गाईच्या गोट्याकडे हात करून सारखं ओ करत होती बघ. म्हणली कवा. म्हातारीला काय कळलं ना काय होत. नीट आठव म्हणले, नीट आठव. दवाखान्यात जायच्या आधी नाही का 2-4 दिवस सारखी अशी करत होती. हा ती वय म्हणले. हा म्हणली मुडद्यानो, त्या शेळ्या बांधल्या म्हणली तिकडं, तिकडं बोकुड बांधलाय म्हणली, ती बोकुड किरसुनी खात होता म्हणली. मी सांगती वरडून वरडून म्हणली, तुमच्या ध्यानात येईना कुणाच्या म्हणले. 10 रुपयाला एक किरसुनी झाली या. हा, किरसुनी केवढ्या मला आता 100. आता काय हे असं आहे बघा, हे आमचं काम. मी लहान असताना 10 वर्ष, तर मग आमचा काही संपर्क येत नाही किरसुनी संग घ्यायचं द्यायचं, त्यामुळे काही माहित नाही रेट. 100 रुपयाला झाली किरसुनी, आणि ती बोकाड खाते म्हणली किरसुनी, आणि तुम्ही बसलाय निवांत म्हणली तिकडं, सांगत होती म्हणली, कोण ऐकत होतोय माझं. त्या पोराने डोक्याला हात लावला.
लगा म्हणले 4-5 लाख दवाखान्याचं बिनकामाचं गेलं. आता आणि ही नीट झाली हिला अजून सांभाळा 5-10 वर्ष गोळ्या औषध. झालंय काय, ही कथा त्या म्हातारीची नाही, ही तुमची आणि माझी कथा आहे, आपल्या सगळ्यांची. एवढं आसक्त होतंय लेकरा बाळासंग माणूस, एवढं एवढं आसक्त होतंय की त्या किरसुनी जीव, हिचा जीव चाललाय इथं, मरायला लागली म्हातारी, पण जीव अडकलाय कुठं 10 रुपयाच्या किरसुनीत. तसंच आपलं होतं मंडळीनो. मरताना काय होतं माहितीये का, मरताना आपल्या जीवनामध्ये आपण इतका आसक्त होतो, इतका आसक्त होतो, माझी लेकरं, माझी बाळ, कोणी कुणाचं नसतंय. मेल्यानंतर काय का संबंध तुमचा, काहीच संबंध नाही कुणाशी. मग ते काय होतं, आपण एवढा आसक्त होत जातो की तोच जन्म आपल्याला भेटतो. म्हणून म्हणलं, जन्मावर विश्वास आहे का तुमचा, सांगा, खरं सांगा. काय होणार, समजा तुमची संपत्तीवर मुलं बाळ आहे, तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण केलं असतं, बरोबर आहे का नाही, कुणी कुणी केलं शून्यातनं, सगळेच स्कॉलर ताईट आहे सगळ्यांची. म्हणणार की काय नव्हतं हो, आमच्या बापाने आम्हाला काय दिलं नाही, शून्यातनं निर्माण केलंय. ठीक आहे, तू बंगला बांधला, गाडी घेतली, सगळं केलं, लग्न केलं, मुलं बाळा शिकवली, सगळं काही केलं, आणि काय झालं, मरताना तुला मरू वाटे ना. आता एवढ्या सगळ्या गोकुळातनं बाहेर जायची इच्छा होती होय तुझी, बरोबर आहे नाही. मरताना काय झालं माहिती का, मरताना तू इतका आसक्त झाला आणि म्हणला, ए सांभाळा बरं का रे सगळं, तिकडं बी आपलं 2-4 प्लॉट आहेत बघा पंढरपूरला, ती बी ध्यानात ठेवा सगळं. इतकं कमवून ठेवलं की सगळं ते मरताना डोक्यात तीच विचार त्याचा, आणि तसाच मेला तो पैशाचं चिंतन करत. आणि काय झालं, त्याचा जन्म झाला परत त्याच घरामध्ये. हा, कारण शेतामध्ये खळं झालं होतं, धान्य वगैरे आलं होतं, आणि हा मेला, त्याला माहिती होतं शेतामध्ये 40-50 पोती मका झालेली आहे, म्हणून शेतात त्याचा जन्म झाला त्या ठिकाणी सापाच्या रूपानं. त्याच घरामध्ये सापाच्या रूपाने जन्म झाला त्या व्यक्तीचा, कारण उंदरं भरपूर आहे, त्याला माहित होतं घरात आपल्या ते धान्य खातील. आसक्ती, सापाचा पण जन्म होऊ शकतो आपला. आणि मग पोरा ना, बारकी पोरं होती, नातवंड, म्हणजे बाबा 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 साप आलाय, साप आलाय, लाकूड घेऊन आला तो मुलगा आणि त्याला मारलं. तो कोण होता, त्याचा बापच होता, बापालाच मारला. हा, हे सत्य आहे, हसताय तुम्ही पण सत्य आहे. आपल्या बरोबर सुद्धा होऊ शकते आसक्त झालं तर. कुणी घुस बनेल, कुणी उंदीर बनेल, कुणी साप बनेल. ह्या जगामध्ये जास्त प्रेम करू नका. शेवटची कथा सांगतो, मी थांबतो इथे, वेळ झालेला आहे. त्या जगामध्ये कुणाचंच कुणावर प्रेम नाही मंडळीनो, हे सगळं दिल्या घेतल्याचं आहे, हे जन दिल्या घेतल्याचे. इथं कुणी कुणावर प्रेम करते का, खरं सांगा बरं. बायको नवऱ्यावर प्रेम काय करते, तुम्ही त्याला सांभाळता म्हणून, नाही सांभाळल्यानंतर काय ह्याला प्रेम करते बायको तुमच्यावरती, बरोबर आहे की नाही. स्वार्थासाठीच आपले संबंध आहेत की नाही सगळ्यांचे एकमेकांची, खरं बोला. तोंडात तोंडात हसतात काय काय जण. असू द्या. तर मी काय सांगितलं, एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे, सगळ्यांना आवडेल. एक व्यक्ती होता, नवरा बायको होते, आणि जो नवरा आहे त्याला भजनाचा फार आवड होती. हा, भजनाची फार आवड होती, तो भजनाला जायचा नेहमी, आणि भजनाला जायचा, आणि भजनाला गेल्यानंतर असंच कथा कीर्तन ऐकायला गेल्यानंतर ते महाराज वगैरे सगळे ओळखी झाले त्यांच्या. आणि मग प्रवचनामध्ये एकदा सांगितलं, जसं मी आता सांगितलं, पण तुम्ही काही सिरियसली घेतलं नाही, पण एक माणसानं सिरियसली घेतलं. प्रवचनामध्ये महाराजांनी सांगितलं, या जगामध्ये कुणाचंच कुणावर प्रेम नाही, हे दुनिया दिल्या घेतल्याची आहे, सावधान, असं सांगितलं साधूनं. त्याला पटलं नाही ते, त्याला पटलं नाही. तो महाराजांना प्रवचन झाल्या म्हणला, महाराज, माझ्या बायकोचं एवढं प्रेम आहे म्हणला माझ्यावरती, तुम्ही काय खोटं बोलताय म्हणला प्रवचनामध्ये. हा, आमचं लव्ह मॅरेज आहे म्हणलं. बर, आणि लेकरांचं, लेकरं तर म्हणला माझ्याशिवाय राहत नाही ती म्हणला. कसं तर प्रवचनालाच येतोय म्हणला मी इकडं. आई बाप, आई बापांचा तर म्हणला मी किती प्रेम करते म्हणला आई बाप माझ्यावरती. सगळं सांगितलं. म्हणले ठीक आहे. महाराज म्हणले, तुम्ही खोटा प्रचार करू नका, लोकांना सांगताय की प्रेम आहे, या संसारात प्रेम नाही म्हणून. महाराज म्हणले, मग आता प्रयोग करावा लागेल म्हणले. काय प्रयोग करायचा, प्रयोग केला मंडळीनो. महाराज म्हणले, आता आपण, तू घरी गेल्यानंतर मेल्याचं सोंग कर म्हणले. काय कर, मेल्याचं सोंग कर म्हणले, मग मी सगळं तुला सांगतो म्हणले. कारण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, असं म्हणच आहे आपल्याकडं. किंवा ते महाराज आले, ते माणूस आला घरी. घरी आल्यानंतर त्याने काय केलं, आपल्या मेल्याचं सोंग केलं.
मेल्याचं सोंग केलं आणि त्यानं सगळी सेटिंग लावून ठेवली होती. तिथला गावातला एक डॉक्टर बी आला. डॉक्टरनं बी नाडी चेक केल्याचं नाटक केलं आणि तो म्हणला मेलं म्हणला, गेले म्हणला. गेलोय म्हणल्यानंतर सगळ्यात मोठा हंबरडा फोडायला बायकोनी सुरुवात केली. बायकोनच रडलं पाहिजे की आधी, बरोबर आहे की नाही? दुसरं कोण रडणार का? शेजारची येऊन रडणार आहे? बायकोनी सुरुवात केली, धनी एवढ्या लवकर कसं गेला तुम्ही, वगैरे वगैरे एवढं सुरुवात केली. तर असं काय आलं. पण बायको काय म्हणत होती रडता रडताना मधनच काय म्हणायची, आता मला कोण बघणार मला कोण बघणार आता, अशा तरुणपणात मला सोडून गेला, आता मला कोण बघणार, माझं म्हातारपणाचं कसं होणार. आणि असं मी म्हणायला लागले. परत तिला एक एक आठवायला लागलं. म्हणले काय म्हणली कमवून ठेवलंय तुम्ही, मला कवा माझ्या साडीवर मॅचिंगचा ब्लाऊज मिळाला नाही मला, काय तुम्ही केलं माझ्यासाठी, लागली की रडायला. म्हणले आता काय पुढे चांगला दिवस आहे असं वाटलं तवर गेला वगैरे वगैरे. काय म्हणले काय करू, लागली ओरडायला मेल्यानंतर. आणि हे मेलेलं इकडं माणूस. मग लेकरं बी आली. लेकरं म्हणले काय कमवून ठेवलं म्हणले बापाने, काय सुद्धा नाही म्हणले, असाच गेला म्हणले, त्या महाराजाच्या नादी लागला होता, सारखा सत्संगाला जात होता, म्हणत होतो जाऊ नको जरा काम धंदा कर, पण काय नाही म्हणले, आता आम्ही काय खायचं म्हणले, असं म्हणायला लागले. डोळे रडायला लागले. म्हणजे ही गोष्ट आहे. पण त्याच्या आधी ते प्रेमाने बोलत होते. काय झालं, तेवढ्यात महाराज आले आणि महाराजांनी काय केलं, महाराजांवर सगळे तासून म्हणले काय महाराज एवढा देवदेव करायचं कसं हो, देवानं केलं असं. देव ह्यांना कधी स्वप्नात येत नाही, पण इथं कोणी मेल्यावर सारखं देवाचंच आठवते लोकांना. म्हणजे कसं हो तुमचा देव असला, तरुणपणात नेलं आमच्या नवऱ्याला, सगळे वाढायला लागले की सगळे. मग म्हणले जिवंत करा हो, जिवंत करा आमच्या नवऱ्याला, जिवंत करा आमच्या बापाला, जिवंत करा. महाराज म्हणले जिवंत करतो, पण एक कंडिशन आहे म्हणले, एक आट आहे म्हणले. म्हणले मी ह्याला जिवंत करू शकतो, तुम्ही तयार आहे का म्हणले. ते म्हणले ठीक आहे, आमच्या बापासाठी आम्ही काही बी करू म्हणले, नवऱ्यासाठी काही बी करू म्हणले आधी. असं म्हणल्यानंतर महाराज म्हणले मी मंत्रून पाणी देणार आणि ते पेल्यानंतर हा माणूस जिवंत होणार, पण त्याच्या बदल्यात कोणाला तर मरावं लागल. मग ती गलासात पाणी घेतलं, मंत्रलं आणि ते देणार. म्हणले कोण मरायला तयार आहे आधी सांगा म्हणले. म्हणजे त्यांनी हे पाणी प्यायचं, त्यांनी पाणी पिलं की हे माणूस जिवंत होणार, जो पाणी पिल त्याच्या बदल्यात हा जिवंत होणार. मग ग्लास बायकोच्या पुढे नेला. बायको आली की मगाशी रडत होती धनी धनी म्हणून, आता म्हणली काय केले मूर्त्यानं मायासाठी म्हणली, मी का मरू म्हणली, आता माझं कुठं लिहायचं नाही असायचं दिवस आल्या तर म्हणली ना, आता मी मरते वे म्हणली, मरू दे त्याला म्हणली. ग्लास गेला लेकराकडे, पोरांकडे गेला, पोरं म्हणले काय कमवून ठेवले, किती जरी कमवलं तर पोरं असेच म्हणते, काय कमवून ठेवले बापाने म्हणले, का बरं मरू म्हणले आम्ही. ग्लास आईकडे गेला. आईकडे ग्लास गेल्यानंतर आई 90च्या पुढे गेली होती, तरी सुद्धा म्हणते आता कुठं आमचं खाया प्याचं दिवस आले तर आम्ही का मरू, आई म्हणते. आणि सगळं ऐकतोय कोण, जो डुप्लिकेट मेलेला माणूस आहे, सोंग करतोय, मेल्याचं सोंग करतोय असा. त्याला सत्याची जाणीव झाली. आईला म्हणले खरंच प्रेम कोणाचं नाही. बायको वगैरे आधी किती गोड बोलत होती, मुलं किती आधी गोड बोलत होती, पण आता मरायची वेळ आल्या कोणीच मरायला तयार नाही, जीव द्यायला तयार नाही. म्हणून या संसाराचं संबंध दिल्या घेतल्याच्या आहेत मंडळीनो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की या संसारामध्ये जास्त प्रेम करू नका, भगवंतांवर प्रेम करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि आनंदी राहावा. कारण भगवंताच्या नावानेच हे जग सुखी होऊ शकतंय. आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला अनुभव येईल. या जगामध्ये बघा युद्ध चालू आहेत की नाही, प्रत्येक देशामध्ये घनघोर युद्ध चालू आहेत. आणि महायुद्ध होऊ शकते आता. आणि मग खायचे वांदे होतील आपले. हे संसार काही जास्त दिवस टिकत नसतो असा. कधी चांगलं वाटतं कधी कधी, पण कधी कधी अशी वेळ येते की खायचे सुद्धा वांदे होतील. दुष्काळ पडला, भूकंप झाला तर काय करणार. त्यामुळे भगवंताचं नाव घ्या, भगवंताचं चिंतन करा, एकादशी करा, तुळशी कंठामध्ये धारण करा आणि सुंदर असं जीवन जगा.
हे आम्ही हरे कृष्णावाले लोक हे सांगत असतो, चांगलं जीवन जगा तुम्ही, आणि नशापान करू नका, मांसाहार करू नका, जुगार खेळू नका, व्यभिचार करू नका, कारण हे पाप आहे सगळं. आणि या पापामुळेच काय होतं, सगळं जीवन बर्बाद होतंय आपलं. बरोबर आहे की नाही? म्हणून हे चांगलं आहे का हो? जुगार, व्यभिचार हे चांगलं आहे का? नशापान चांगलं आहे का? म्हणून या सगळ्या गोष्टीपासून दूर व्हा आणि चांगलं जीवन जगा. किती आनंद आहे बघा. आणि असा आनंद आहे की हा देव सुद्धा हा आनंद पाहण्यासाठी खाली येतो. हा सोहळा स्वर्गी नाही. आज का चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जे संत गोळा झालेले कीर्तन चालू आहे, तो आनंद या जगाच्या पाठीवर कुठंच नाही मंडळीनो. आणि म्हणून भगवंताचं नाव घ्या, हरिनाम घ्या, कारण हे संसार सगळा, तुकडोजी महाराज सांगतात, सगळं इथंच राहणार आहे, बरोबर काहीच येणार नाही. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू